श्री स्वामी समर्थ. यंदा 2026मध्ये 14 जानेवारी 2026 बुधवार या दिवशी मकर संक्रांती आहे. दुपारी 3:06 तर संध्याकाळी 6:20 आहे. सुगड पूजन तुम्ही या वेळेत करू शकतात. मी तुम्हाला आज सुगड पूजा कशी करावी हे शेअर करणार आहे. मला ते माहीत आहे. माझ्या भागात ज्या पद्धतीने केलं जाते त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या भागात किंवा घराण्यात पूर्वीपासून तुमच्या सासूबाई, सासरी, माहेरी कशा पद्धतीने केले जाते त्या पद्धतीने ते तुम्ही करू शकतात. ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची त्या ठिकाणी जागा स्वच्छ झाडून पुसून घ्यायचे. नंतर तिथे स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकवर हळदी, कुंकू आणि अक्षता टाकायच्या आहे. नंतर चौरंग ठेवायचा. चौरंगावर पाट, चौरंगाच्या पाटावर आसन ठेवायचे. आसन ठेवल्यानंतर आजूबाजूला सुंदर रांगोळी काढायची. रांगोळी करून झाल्यावर आपल्याला ज्या ज्या गोष्टी लागणार आहे त्या त्या गोष्टी आपण घेऊन घेतलेल्या आहेत. नंतर सुरुवातीला दिवा लावून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा हे दीपपूजनाने अगदी देवताच्या साक्षीने केले जाते. देवासमोर उजेड करून सुगड पूजा करायची आहे. नंतर सुरुवातीला अक्षता ठेवायचे, त्यावर गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि पूजा करायची. नंतर बोडक्यांना चारी बाजूंनी हळद आणि कुंकू लावून घ्यायचे. हळद आणि कुंकू लावल्यानंतर पाची साईडने हळद आणि कुंकू लावून घ्यायचे. बाप्पाच्या गणपतीची पूजा करून घ्यायची. त्यासमोर साखर किंवा गूळ खोबरंचा नैवेद्य किंवा गूळ किंवा तिळाचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि गणपतीला दुर्वा आणि लाल फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर चौरंगावर 5 तांदूळाच्या पूजा करून गणपतीची पूजा करून झाली की पुष्प अर्पण करायचं आहे. पुष्प अर्पण करून झाल्यावर त्या बोडक्यांना 5 वेळा पांढऱ्या कलरचा धागा गुंडाळून घ्यायचा आहे. पांढऱ्या कलरचा धागा गुंडाळून झाल्यानंतर त्यावर चौरंगावर 5 तांदूळाच्या राशी टाकायच्या आहेत आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचे आहे. त्यानंतर तुम्ही ते बोडके आणलेले आहेत त्यांना अगोदरच कुंकू लावून वाटीत कुंकू घेऊन त्यात स्वच्छ पाणी टाकून बोडक्यांना लावून घ्यायचं आहे. तुम्ही हळद आणि कुंकू दोघं लावू शकतात. तुमच्याकडे कुंकू लावण्याची पद्धत कुंकू लावू शकतात. रेषा ओढून घ्यायच्या आहेत सगळ्या बाजूंनी. नंतर त्या सुगडला धागा गुंडळून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी हळदी कुंकूच्या रेषा ओढलेल्या असतील. तुमच्याकडे जशी पद्धत त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात. नंतर गव्हाच्या लोंब्या नसतील तर तुम्ही गहूही टाकू शकतात. सुरुवातीला मी पूर्ण 5 बोडक्यात गहू टाकले, नंतर गाजर टाकले, नंतर वाटाण्याच्या शेंगा, वालच्या शेंगा सगळं आणि ऊसाचे छोटे छोटे तुकडे करून तेथे टाकायचे. तुकडे करून टाकल्यावर शेंगदाणेही टाकायचे आणि बोरं देखील तुम्ही त्या याच्यामध्ये टाकू शकतात आणि तीळही तुम्ही त्या बोडक्यांमध्ये टाकायची. अशा पद्धतीने तुम्ही सुगडमध्ये साहित्य गव्हाच्या लोंब्या, वाटाण्याच्या शेंगा, वालच्या शेंगा, शेंगदाणे, गाजराचे तुकडे, तीळ, ऊसाचे तुकडे, हरभरा इत्यादी गोष्टी तुम्ही तिथे टाकायच्या आहेत. नंतर सुगडांना हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि फुलंही पूर्ण सुगडांना वाहायचे आहेत. तीळ आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही पुरणपोळीचाही नैवेद्य त्या दिवशी दाखवू शकतात. पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवतात. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही दाखवू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही ज्या 5 सुगडांचं पूजन केलेलं आहे त्या सुगडांना कोऱ्या कपड्याने झाकून ठेवायचं आहे आणि मंदिरात बायांना ओसण्यासाठी तुम्ही जाऊ शकतात. गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी नेमकं त्या पूजेचं काय करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पूजा मांडू शकतात. गणपतीची मूर्ती ठेवू शकतात. मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी ठेवली तरी चालेल. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवायची आणि ते बोडके पुढे ठेवायचे. जर तुम्ही त्या वस्तूंचं दुसऱ्या दिवशी काय करायचं, दुसऱ्या दिवशी त्या सुगडाचं काय केलं जातं ते काढून लहान मुलांना खायला देतात आणि ते बोडके आपण घरातही ठेवू शकतो, नाहीतर ते मंदिरातही कुठे ठेवू शकतो. घरात ठेवले तरी चालेल, काही हरकत नाही. अशा पद्धतीने सुगड पूजा ही केली जाते आणि दुसऱ्या दिवशी बोडक्यांचं अशा पद्धतीने बोडक्यातल्या लहान मुलांना खाऊ घालायचं आहे.
व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब न विसरता करा. धन्यवाद.